नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहत आहे पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राजकारणामध्ये जीभ घसरणं हा प्रकार काही आता नवा राहिलेला नाहीये. पण एखाद्या नेत्याकडून असं काही वक्तव्य येतं की त्याला जीभ घसरणं या सदरात बसवायचं की नाही हा ज्याच्या त्याचा राजकीय मतांचा प्रश्न होऊन बसतो आणि मग राजकीय जजमेंट्स यायला सुरुवात होते. गेल्या आठवड्याच्या शेवटी एक असंच पोस्टर समोर आलं होतं राजस्थान भाजपचं, ज्याच्यावरच्या हिंदू हृदय सम्राट या एका शब्दानं राज्यातल्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांचे दांडपट्टे फिरले. आज याच शब्दाशी यमक जुळणारा एक शब्द पुन्हा एकदा वापरण्यात आला. शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी भर पत्रकार परिषदेत हा शब्द वापरला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही. पण मुळात प्रश्न असा आहे की वाकडे शब्द कशासाठी वापरायचे? ज्योती वाघमारे यांनी ठाकरे कुटुंबाच्या नावाचाही उल्लेख मोडतोड करून केला. अशाने साध्य काय करायचंय? अशा उपमा कशासाठी दिल्या जातात? एकीकडे ठाण्यात मुख्यमंत्री एका कार्यक्रमात बाळासाहेबांचे गोडवे गात होते, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते बाळासाहेबांच्या आडनावाचे वाभाडे काढतायत. हे शिंदेना चालतं का? आणखी किती काळ अशा अपशब्दांनी राज्यातलं राजकारण कलुषित होत राहणार आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात चर्चेत सहभागी होण्यासाठी स्वतः ज्योती वाघमारे आपल्यासोबत आहेत, जे शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते जयेश वाणी सुद्धा थोड्याच वेळात सहभागी होत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रवक्त्या सक्षना सलगर सुद्धा आपल्यासोबत आहेत. कारण याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांवरती सुद्धा ज्योती वाघमारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणालेल्या आहेत ते आपण ऐकूया आणि त्यानंतर थेट त्यांच्याकडेच जाऊया, त्यांच्याकडनं स्पष्टीकरण घेऊया. असं वक्तव्य करण्यामागचा नेमका त्यांचा उद्देश काय? सुरुवातीला आपण ऐकूया ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणाल्या. आदित्य वाकरेंचे काही फोटो व्हायरल झालेले होते, ज्यामध्ये बॉलिवूडच्या पार्ट्यांच्या मध्ये की ज्या पार्ट्यांमध्ये मनगटावरती गजरा बिजरा बांधून लोक सहभागी झाले होते त्या पार्ट्यांमधले फोटो व्हायरल झालेले होते. आणि त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक संशयित द्रव्याचा ग्लास होता. संशयित द्रव्य म्हणतीये मी कारण त्याच्यावरती बरंच काही बोललं गेलं. कदाचित अशा बॉलिवूड पार्ट्यांच्या मध्ये जी काही पापं केलेली आहेत ती सगळी पापं धुवायला आदित्य वाकरे हे मथुरेला जात असतील. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी लावली जायची. मला वाटतं की आपल्या बालबुद्धी आणि बैलबुद्धीमुळं आता आदित्य वाकरेंनी बुद्धू हृदय सम्राट ही पदवी लावावी. सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ झालेले विरोधक हे लोकांचं रक्त पाण्यासारखे सांडत असतात. मला या माध्यमातून हा प्रश्न विचारायचा आहे की हे महाराष्ट्रावरचे छुपे वार आहेत का छुपे पवार आहेत? हा प्रश्न मला विचारायचा. कालच समाज माध्यमांच्या वरती एकाने विश्लेषण केलेलं होतं की शरदचंद्र पवार साहेब हे कुठेच नसतात पण ते सगळीकडे असतात. जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होतात, जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये हिंसाचार होतो तिथे कुठेही पवार साहेब नसतात, पण पवार साहेबांनी पोसलेली विषारी पिलावळ मात्र आपल्याला तिथे सापडते. आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं आपण ज्योती वाघमारेंकडे जाणार आहोत. ज्योतिताई, तुम्ही ठाकरे या नावाचा अपभ्रंश केला, आदित्य ठाकरे यांनाही तुम्ही उपमा दिलेली आहे. उद्देश काय नेमका तुमचा यामागे? ताई, खरं तर मी जे काही बोलले ते जीभ घसरणं नव्हतं, तर अतिशय जबाबदारीनं मी ही विधानं केलेली आहेत. कारण आपण महाराष्ट्रात मागील सव्वा वर्षाच्या काळामध्ये बघतोय की प्रत्येकाच्या आडनावाचा अपभ्रंश करणं, कुठे खोके म्हणणं, कुठं मिंधे म्हणणं, अशा पद्धतीची एक नवीन फॅशन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ करून भाषा घसरवण्याचे उद्योग हे केले जात आहेत. त्यामुळे ज्यांना ज्या भाषेत समजतं त्या भाषेमध्ये उत्तर देणं ही आपली संस्कृती आहे. आणि खरोखरच की सन्माननीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, यांना ठाकरे हे आडनाव शोभून दिसतं. परंतु ज्यांनी सत्तेच्यासाठी नेहमीच सिल्वर ओकच्या पुढे असेल किंवा सोनियाजी गांधींच्या पुढे असेल वाकण्याचंच काम केलं, त्यांना वाकरे हे आडनाव जास्त शोभून दिसतं, हे मी इथं बोलले होते. त्याचबरोबर मी आदित्य ठाकरेंना बुद्धू हृदय सम्राट का म्हणलं ह्याची माझ्याकडे अनेक कारणं आहेत. त्यातलं आणि ती सगळी गंभीर आणि अत्यंत सिरियस कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण हे की 22 नोव्हेंबर 2021ला माननीय उद्धवजी वाकरे साहेबांच्या वरती सर्वायकल स्पाईन सर्जरी झाली होती गिरगाव मधल्या HL रिलायन्स हॉस्पिटलमध्ये. आणि ती अत्यंत गंभीर आणि किचकट अशी सर्जरी असून त्याच्यामधला रिकव्हरी रेट सुद्धा अत्यंत कमी आहे. कुठलाही मुलगा आपले वडील अशा वेळेला अत्यंत गंभीर आजारी असताना बाहेर न जाता वडिलांची सेवा करण्यामध्ये आपली धन्यता मानेल. पण त्यावेळेला मात्र
आदित्यजी वाकरे हे सरकारी खर्चानं दावोसला बर्फ खेळायला गेलेले होते आणि त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर असं डेलिगेशन होतं आणि तिथून पुढं त्यांचा दावोस दौरा वाढून ते पुढे 10 दिवस लंडनला सुद्धा एक्सटेंडेड दौरा काढतात. त्यामुळं या ठिकाणी आपल्या वडिलांची काळजी न घेता वडील अतिशय गंभीर शस्त्रक्रियेमधून जात असताना जे बर्फ खेळतात त्या आदित्यजी वाकरेंना बुद्धू हृदय सम्राट नाही म्हणायचं तर दुसरं काय म्हणायचं. दुसरं कारण माझ्याकडे असं आहे की ज्योतिताई, हे तुम्ही सांगताय आदित्य ठाकरेंचा दावोसचा दौरा, हा हे कोणतं वर्ष म्हणताय तुम्ही, हे कोणत्या वर्षातलं सांगताय तुम्ही? 2021 ज्यावेळेला ते मंत्री होते, ज्यावेळेला ते मंत्री होते. हो, ज्यावेळेला ते पर्यावरण मंत्री होते आणि ज्यावेळेला उद्धव साहेबांच्या वरती सर्वायकल स्पाइन सर्जरी चाललेली होती. ठीक आहे. हा, आणि त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरं कारण असं आहे की याच वर्षी ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन होता, 350 वर्षाचा गुलामीचा अंधार भेदून ज्यावेळेस छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं आणि राज्याभिषेक झाला, तर शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असताना आदित्यजी वाकरे लंडनला गेले होते. आम्ही असं ऐकलं की गणेशोत्सवामध्ये ते गोव्यात होते. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा त्यांनी फक्त ट्विट करून लंडनवरून दिल्या. त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटलेला होता तेव्हा ते सहकुटुंब केदारनाथला गेलेले होते. जर त्यांना छत्रपती शिवरायांच्या बद्दल अभिमान असला असता तर ते महाराष्ट्रात रायगडला गेले असते मुजरा करण्यासाठी, प्रिन्स हॅरीला मुजरा करण्यासाठी लंडनला गेले नसते. मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं असताना केदारनाथला सहकुटुंब दर्शन आणि तिथेही व्हिडिओमध्ये त्यांच्या आईसाहेब रश्मी देवी ह्या त्यांना सांगतात की आदित्य बाळ इकडे ये, इथे उभार. म्हणजे अजूनही त्यांना साधं फोटोमध्ये कुठं उभं राहायचं हे सुद्धा कळत नाही. असे ते ममाज बॉय आहेत, म्हणून मला त्यांना बुद्धू हृदय सम्राट असं म्हणायचंय. दुसरी गोष्ट अशी आहे की ते नाईट लाईफची संस्कृती रुजवत आहेत. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे भारतीय संस्कृतीचे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी अशा पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणावरती नेहमीच टीका केलेली होती. पण त्याच वेळेला आपण इथे बघतोय की आदित्यजी वाकरे हे जेव्हा पर्यावरण मंत्री झाले किंवा त्यांच्या पक्षाचं सरकार आलं तेव्हा मात्र त्यांनी पाश्चिमात्य संस्कृती रुजवण्याकडे कल दिला. मला वाटतं कदाचित बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकलेले असल्यामुळं पाश्चिमात्य संस्कृतीचे ते पुरस्कर्ते असतील. अशी अनेक कारणं आहेत, पण मला वाटतं इतरांनाही बोलायला वेळ दिला पाहिजे. तुमचा मुद्दा लक्षात आला. मी खरं तर थोडा जास्तच वेळ मी तुम्हाला दिलाय. जयेशवाणी, मी प्रश्न विचारणार नाही, यावर काय बोलाल तुम्ही? याच्यावरती काही बोलण्यासारखं काही नाहीये ताई. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आता नवीन हे जे आता ज्योतिताई सांगत होत्या, तर ज्योतिताईंचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास खूप कच्चा आहे. आपल्या कर्तव्य हे भावनेपेक्षा नेहमी श्रेष्ठ असतं असं 7वी मध्ये जर ज्योतिताई शिकल्या असत्या तर त्यांना पानिपताचा अभ्यास करताना युद्धाचा हे लक्षात आलं असतं की हे बालपणापासून शिकवलं गेलं. एक मंत्री म्हणून वडिलांचं कर्तव्य बाजूला ठेवून आपल्या मंत्रिपदाची कर्तव्य पार पडणारे आदित्य ठाकरे मला कधीही ग्रेट वाटतात, कधीही. कारण की मी वाचताना जो महाराष्ट्र वाचला तो लोकमान्य टिळकांचा आहे. जेव्हा त्यांना हे कळालं त्यांचा मुलगा गेलाय, ते म्हणले जरा राहू देत, माझा आजचा अग्रलेख पूर्ण करायचा बाकी आहे. त्यांनी त्यांच्या कर्तव्याला महत्व दिलं. कीर्तन करणारे गाडगे बाबा ज्यावेळेस कीर्तन करत होते त्यांना निरोप आला की अरे त्यांच्या घरात मृत्यू झालेला आहे. गाडगे बाबा म्हणले बाबा आनेवाला जानेवाला आहे, मला माझं कीर्तन पूर्ण करू देत. हा महाराष्ट्राचा वारसा आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ज्यांना असं वाटतं की 2014 नंतर या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांना राजकारणात आत्ता आल्यामुळे राजकारण त्यांना जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासूनच सुरू झालं, मी त्यांना काय उत्तर देऊ? ज्योतिताई माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, ज्ञानाने महाप्रचंड असल्याचं ते म्हणतात, पण तसं नाहीये जे आता आपल्याला बोलण्यावरनं जाणवलं. त्यांनी एक मुद्दा जो सांगितला दावोसचा तो मी क्लिअर केला. मला मुळामध्ये स्पष्टीकरण का द्यावं लागतंय मला हेच कळायला मार्ग नाहीये. कारण समंजस विवेकशील माणसाला भावना आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टींपैकी काय निवडायचं हे विचारलं तर ते नक्की म्हणतील की नेमकं प्रत्येक वेळेस कर्तव्य निवडलं पाहिजे. नाही तर मराठ्यांचं पानिपत जसं झालं पानिपताच्या रणांगणावरती तसं होतं, कारण की तेव्हा भावनेच्या आहारा वाहून गेले होते. ज्यावेळेस आदित्य ठाकरे दावोसला गेले त्यावेळेस दावोसला गेल्यानंतर त्यांनी दावोसला जाऊन आपल्या महाराष्ट्रासाठीची गुंतवणूक आणली, त्यामध्ये अनेक प्रकल्प आणले. प्रकल्प नंतर ज्योतिताई ज्या पक्षाचं समर्थन करतात त्या पक्षाचं सरकार आल्यानंतर वेदांत असेल किंवा असं नम्रता मॅम जेवढा वेळ त्यांना दिला, मला माझी विनंती अशी आहे की मी इंटरप्ट करत नाहीये तुम्हाला, तुमचा मुद्दा पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. तर दावोसला जाऊन त्यांनी इथे उद्योग वाढीसाठीचे प्रयत्न केले. दुसरं फोटोच कुठे उभं राहायचं हे सांगावं लागत नाही, चांगली गोष्ट आहे नाही. म्हणजे विमान ढगातून उडत असताना
खालच्यांनाही आपण दिसत नाही आणि आपल्यालाही खालचे दिसत नसताना उगीच कॅमेऱ्यासमोर हात फिरवण्यापेक्षा अरे कुठे उभं राहावं हे जर कोणी आईने सांगितलं तर वाईट काय पडलं, फरक काय पडतोय? म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद आहे की एक बरं श्रावण बाळाची गोष्ट आपण सांगतो की तो किती आज्ञाधारक होता आणि जर आदित्य ठाकरे त्याच्या आईचं ऐकून जर कुठे उभं राहत असतील, त्यांची आई जर त्यांना काही सांगत असेल, तर त्यात मला आश्चर्य वाटतं की ह्याच्यात नवीन काय? माझी आई, मी आता वकील झालोय, मी गेली 20 वर्ष झाली प्रॅक्टिस करतो हायकोर्टात. घरी गेलं की मला आई म्हणते, "ए, जरा चप्पल तिथे नको काढू रे, तू चप्पल जरा स्टँडला ठेव बरं." माझ्या आईनी मला हे सांगणं याचा अर्थ मी मूर्ख आहे असा नसतो होत. ते माझ्या आईचं प्रेम असतं. ती मला म्हणते तिला एखादी गोष्ट आवडते, तिला असं वाटतं की एखादी गोष्ट अशा पद्धतीने घडली पाहिजे. म्हणजे कशात चुका शोधायच्या? म्हणजे काय झालेलं आहे आता नम्रता की माझं राजकारणातलं महत्व टिकून ठेवण्यासाठी मी कुणावरतीही टीका करायची. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आदित्य ठाकरे साहेब कुठेतरी बाहेर गेले असा आरोप ज्योतिताईंनी केला. पण ज्योतिताई, मी आपलं ट्विट बघितलं नाही, असेल कदाचित आपण केलेलं, कारण की मी आपल्याला फॉलो करत नाही सुदैवानी. पण ज्यावेळेस इथे मराठ्यांचं आरक्षण पेटलं होतं त्यावेळेस ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता त्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष अजून कुठेतरी जाऊन कॅसिनोमध्ये काहीतरी खेळत असल्याचे फोटो सुद्धा आले होते. आणि ते जे तुम्ही ते ग्लास वगैरेचं म्हणतायत ना, तो मॉर्फ फोटो आहे, हे डिक्लेअर झालेला आहे, हे ऑलरेडी सगळं माध्यमांमध्ये येऊन गेलेलं आहे. मी त्याच्यावरती चर्चा करणार म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, ते कशाला पुन्हा सांगायचं ना? आपल्यासोबत ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला जयेश वाणीजी. आपल्यासोबत सक्षना सलगर पण आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या. मी त्यांच्याकडे येते, मात्र तत्पूर्वी मला एक क्विक कॉमेंट घ्यायची ज्योती वाघमारेंची, अगदी थोडक्यात. ज्योतिताई, खरं तर जयेश दादा, आपले मनापासून आभार मानते की खूप सारी विशेषणं तुम्ही मला लावलेली आहेत. महाज्ञानी वगैरे असण्याचा अजिबात मी दावा करत नाही. महाराष्ट्राच्या समाजकारणातला एक अत्यंत छोट्या आणि गरीब समाजाचं प्रतिनिधित्व मी करते. त्यामुळं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की नाही, आपण जे बोलत होता त्यावेळेस आपण कितीही टीका केलेली असली तरी सुद्धा ती संयमानं ऐकण्या एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये नक्कीच होतं. मला वाटतं की आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये वी आर ऍग्री टू डिसॅग्री. दुसऱ्याचं मत कदाचित आपल्यापेक्षा वेगळं असू शकतं, परंतु त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न आपण जर करत असाल तर मला वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं, जितक्या संयमानं मी आपलं मत ऐकून घेतलं, तितक्याच संयमाची अपेक्षा मी तुमच्याकडून करते. मला वाटतं कुठेतरी कर्तव्याची गल्लत या ठिकाणी होताना दिसतेय. दादांनी खूप मोठी मोठी उदाहरणं दिली आणि हो, महाराष्ट्र त्याच संतांचा, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. परंतु कर्तव्य करणं आणि दावोसमध्ये जाऊन बर्फ खेळणं याच्यामध्ये खूप फरक असतात. तिथले फोटो असतील किंवा तो दौरा एक्सटेंड का झाला असेल, या सगळ्या गोष्टींचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्यापुढे नक्कीच दाखवून देऊयात. योग्य वेळ कधी येईल त्याची वाट मला वाटतं महाराष्ट्र बघतो, कारण गेल्या अनेक काळापासून ही योग्य वेळ कधी येणार आहे, या योग्य वेळेबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे, मात्र ती योग्य वेळ कधी येणार आहे याची अजूनही प्रतीक्षाच आहे. सक्षना सलगर यांच्याकडे जाऊया. सक्षना, या सगळ्या मुद्द्याकडे एक मित्रपक्ष, शिवसेना ठाकरे गटाचे मित्रपक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? नम्रताजी, थँक्यू सो मच. तुम्ही मला इन्व्हाइट केलं, मी सगळं ऐकत होते. मला प्रेक्षकांना सांगायचं पहिलं की वाघमारे मॅडम मला ओळख नाहीये, कारण गेली 12 वर्ष आम्ही राजकारणामध्ये, खूप लहान असताना मी वयाच्या 21 वर्षापासून जिल्हा परिषद लढवते. 2 वेळा मी जिल्हा परिषद लढवली आणि मी जनतेतून काम करून निवडून येऊन राजकारणात आहे. मी इंजिनियर आहे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वात, सुप्रियाताईंच्या नेतृत्वात मी काम करतोय. पण अलीकडे झालंय काय, आमच्याकडे एक जुनी म्हण आहे आमच्या मराठवाड्यामध्ये, 1.5 दिवसात आणि पोलवसात. प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या माहित असेल याचा अर्थ. काही लोक एक न्यू मार्केटमध्ये नवीन आपलं नाणं आजमावण्यासाठी अनेक कुलुप्त्या करत असतात, अनेक घटना गोष्टी करत असतात. अलीकडे फार मोठं आलेलं आहे. दररोज आपण एंटरटेनर असलं पाहिजे, दररोज काहीतरी आक्रमक काहीतरी बोलायचं, मला खूप कळतं, मला खूप अभ्यास आहे, आणि मग मी काहीतरी मोठ्या नेत्यावर बोलली की माझे हेडलाईन्स होईल. असं हे चित्र या राज्यामध्ये आहे. सहसा मी फार येत नसते, परंतु आदरणीय पवार साहेबांवरती जेव्हा काही लोक टीका करतात, अगदी मोदी साहेबांपासून, अमित शहापासून सगळे टीका करतात, बाकीच्यांचा तर मी नामोल्लेख करणार नाही, कारण दे आर नॉट काउंटेबल. दे आर नॉट काउंटेबल. परंतु मला एकच सांगायचंय, या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा उत्तम, सृजन आणि पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान वाढवणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत, ते क्रेडिट द वन अँड ओनली शरद गोविंदराव पवार साहेब यांचंच आहे. पुणे युनिव्हर्सिटीला सावित्रीबाई फुलेंचं नाव देणं असू दे, किंवा ज्या मराठवाड्यात, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठात मी पदवी घेतली इंजिनिअरिंगची, त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन
सत्ता घालवण्याची ताकद असणारा नेता. हरकत नाही सत्ता गेली तरी, परंतु हा न्याय मिळालाच पाहिजे. संविधानाचा जनक डॉक्टर बाबासाहेबांचं नाव हे युनिव्हर्सिटीला दिलं पाहिजे, एवढी उदात्त भूमिका घेणारे पवार साहेब. आणि जेव्हा देशामध्ये व्हीपी सिंग पंतप्रधान असताना, व्हीपी साहेबांनी मंडल आयोग लागू केला असताना, सबंध भारतामध्ये पहिलं राज्य जर कोणी ओबीसी साठी मंडल आयोग करणार असेल तर ते माननीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची स्थापना झाली आणि पहिलं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात झालं. त्यामुळे कुणी उठावं आणि कोणी पवार साहेबावरती बोलावं आपल्याला खूप कळतं. मग अशी वाणी साहेब म्हणल्याप्रमाणे 4 गोष्टी बोलायच्या, मी फार व्याख्यात आहे. अहो नम्रताजी, व्याख्यात्यांचं इतकं पेव आलेलं आहे. आमच्याकडे पण होता एक, तो गेला तिकडे. सगळेजण त्यांना काय बोलायचे टीव्ही माध्यमांनी बघितलेलं आहे. भाषणबाजी करणं, भाषणं ठोकणं आणि मानधन घेऊन भाषणं करणं, कुठल्यातून सभेतून एके दिवशी यायचं, धूमकेतू आल्यासारखं चमकायचं आणि मला घ्या, मुझे गिनो, मला काहीतरी बोलू द्या, असं होत नसतं. मी कोणाचा अपमान करत नाही, परंतु नेहमीच मला असं वाटतं कष्ट काय आहेत आपले राजकारणातले, समाजकारणातले काय आहेत. आपल्याला मोठं होण्यासाठी दुसऱ्याला नावच ठेवावं लागतं का? कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. 12-13 वर्ष झालं आम्ही आमचं काम करतोय. आम्ही माध्यमांसमोर येण्यासाठी काहीतरी धडपड करायचा. बरं, पवार ठीक आहे. साहेबांना नाव ठेव, उद्धवजींना नाव ठेव. 1 मिनिट नम्रताजी, लेट मी कम्प्लीट. मला असं वाटतं नम्रताजी आणि सक्षणा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात हे उद्योग लोकांनी बघून येणार ना फॉर बिझनेस. माझं असं मत आहे, राज्यामध्ये मराठा आंदोलक असतील, ओबीसीचे लोक असतील, यांची मेळावे वाढलेले आहेत. का असं काय झालेलं आहे? ही दोही कशामुळे माजलेली आहे? एकीकडे देवेंद्रजी मराठा आंदोलकावरती लाठीचार्ज करायला लावतात आणि हिंमत नाही, पळून जातात जालना, अंतरवाली सराटीमध्ये येण्याची हिंमत करत नाही. त्याच्यावर बरं. तुम्ही काय बोलत नाही. नांदेडमध्ये, नागपूरमध्ये, ठाण्यामध्ये अनेक बालकांचा मृत्यू 2 महिन्यापूर्वी झाला. त्याच्यावर तोंड लपवत मुख्यमंत्री, डीसीएम, अगदी आरोग्यमंत्री काय बोलत बरं. नाही. त्याची उत्तरं मागता का नाही? कोण बरं. काय खात, कोण काय पितं? अरे राज्यामध्ये सक्षणा, एवढा तुम्ही दुष्काळ सांगताय मागणी त्याच संदर्भात एक करण्यासाठी मोठी बातमी येते. तुम्ही ज्या कोणाला घटनांचा उल्लेख करताय त्याच संदर्भात एक आत्ताच मोठी बातमी आलेली आहे. बीडमध्ये जी जाळपोळ झालेली होती आपल्याला सगळ्यांना आठवतंय, तर शरद पवार गटाने या संदर्भात एक मोठा आरोप केलाय. शिंदेच्या शिवसेनेवरती हे गंभीर आरोप केलेले आहेत की बीडमध्ये जी जाळपोळीची घटना घडली त्या घटनेचा सूत्रधार पप्पू शिंदे हा शिंदेच्या शिवसेनेचा आहे, असा आरोप शरद पवार गटाने केलेला आहे. त्यांचा श्रीकांत शिंदे सोबतचा एक फोटो समोर आणलेला आहे आणि शरद पवार गटाने शिंदेच्या शिवसेनेवरती हे गंभीर आरोप केलेले आहेत. मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया या संदर्भात आलेली आहे, आपण बघूया. हे मी माझ्या आता ट्विट केलंय. पप्पू शिंदे नामक जो माणूस आहे, हे पप्पू शिंदेची प्रोफाईल आहे. हा मुख्य आरोपी आहे. हे पोलीस म्हणतात, मी म्हणत नाही. त्याचा डीपीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाच्या सोबतचा फोटो आहे. त्याच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेच्या सोबत त्याचा फोटो आहे. आता तो आणि एक नाही, अनेक फोटो आहे त्याचे मुख्यमंत्र्यासोबत. मग आता बीडच्या जाळपोळीला जबाबदार असणारा माणसाचे फोटो आणि बीडच्या पेपरला बातमी आली की हिंसाचाराचा म्होरक्या, हे पोलिसांनी सांगितलंय. मग आता भारतीय जनता पार्टीचे राम कदम आणि राणे यांनी आता ट्विट करावं की बीडच्या जाळपोळीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत का, याचा पोलिसांनी खुलासा केला पाहिजे ना. एखादा आरोपी जो आंदोलनातल्या गुन्ह्यात आहे, जो सराटे अंतरवलीच्या आंदोलनातल्या गुन्ह्यात आहे, त्याची बदनामी आणि ते आंदोलन बदनाम करण्यासाठी तुम्ही त्याचे फोटो ट्विट करताय. मग आता पप्पू शिंदे मुख्यमंत्र्याच्या सोबत आहे, हा तर बीडच्या जाळपोळीतला आहे, ज्याचा उल्लेख छगन भुजबळ साहेब सारखं करतायत. तर भुजबळ साहेबांनी देखील आता मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला पाहिजे. ज्योती वाघमारेजी, तुम्ही सुद्धा फोटो दाखवलेला होता शरद पवारांसोबतचा, बेदरे यांचा, आणि तुम्ही शरद पवारांकडे बोट दाखवलेलं होतं. आता श्रीकांत शिंदेसोबतचा फोटो आलेला आहे पप्पू शिंदे यांचा, यावर काय म्हणाल? हो ताई, त्याच्यावरती मी बोलते. पण आधी मला वाटतं की सक्षणाताई अशा पद्धतीनं इतकं पण फ्रस्ट्रेट होऊन नसतं बोलायचं. मुळात तुम्ही निवडून आलात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, याचा मी नक्कीच आदर करते. पण म्हणून काही दुसऱ्याचं उणं धुणं काढणं ही आपली राजकीय संस्कृती नसते बरं का.
एखादी व्यक्ती फक्त लाईमलाईटमध्ये आली ना तेव्हापासून तिचा राजकीय संघर्ष किंवा सामाजिक लढा सुरू होत नसतो. त्यामुळे आम्हीही अगदी लहानपणापासून वयाच्या 5व्या-7व्या वर्षापासून वडिलांचं बोट धरून मी सुद्धा समाजकारणात संघर्ष केलाय. काही लोकांना लवकर संधी मिळते, कदाचित वारसा बिरसा असल्यामुळं, आणि ती चमकतात. पण याचा अर्थ आम्ही सुद्धा तुमच्याच पद्धतीने राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा इतरांच्यासाठी दिलेले लढे असतील, मला तर माहिती असतं अशी उटपटांग लोकं येणार. ज्योती वाघमारेजी तुम्ही या पत्रकार परिषदेत जो आरोप केलेला होता फोटो दाखवून, ते आव आणून त्या बोलणं, फोटोबद्दल बोला ना. रश्मीजींना याच आहेत ना त्या वाघमारी ताई, त्या माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, असं दिसतंय मला, आता मी पाहते त्यांना. अहो यांनी म्हणायचं रश्मीताईंना की तुम्ही पप्पू शिंदेचा फोटो आहे. ज्या पप्पू शिंदेबद्दल तुम्ही म्हणताय की तो पप्पू शिंदे हा आमच्या पक्षाचा आहे, मला वाटतं थोडासा कॅमेरा झूम करा दादा, मला या सांगू ठिकाणी. नये. थोडासा ज्या कॅमेरा झूम तुम्ही करा. त्यातल्या- माझं की खरं तर अमृताजींच्या अशा विरोधात पद्धतीने एक जे बोललं जातं पप्पू शिंदे नम्रताजी, मी आयुष्यामध्ये मी फडणवीस साहेबांच्या बायकोवरती कधी झूम करा. कारण ते माझं कल्चर नाही. आहे मराठी मुलगी, महाराष्ट्राच्या वातावरणात वाढलेली आहे. मला महिलांवर बोलायला चुकीचं आवडत नाही. ज्या पद्धतीनं बादरायण संबंध जोडला जातोय की पप्पू शिंदे हा आमच्या जिल्हा प्रमुखांच्या आत्याचा मुलगा आहे. जिल्हा प्रमुख वेगळे, जिल्हा प्रमुखांची आत्या वेगळी, सांगा आणि ती जिल्हा म्हात्रे प्रमुखांचा दांडावाली बाई, आत्याचा अरे मुलगा आता या वेगळा. आवरा इथं आवरा माझ्या प्लीज त्यांना हातामध्ये आवरा जो काही प्लीज फोटो आवरा. आहे, हा पप्पू शिंदे ज्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, तो पप्पू शिंदे हा उबाठा गटाचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नाही. आपण एकदा हा फोटो आपण हा थोडासा एकदा झूम करून बघून घ्या. बरं, म्हणजे तुम्ही असं म्हणताय हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पोस्टर आहे, त्याच्यावरती पप्पू शिंदेचा फोटो. एक छोटासा ब्रेक घेते, ब्रेक नंतर मी सक्षना सलगर यांच्याकडे येणार आहे, कारण शरद पवार गटाने हे आरोप केलेले. छोटासा ब्रेक, लगेचच परत येते. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सक्षना सलगर यांच्याकडे जाऊया. सक्षना सलगर, आता तर ज्योती वाघमारे यांनी थेट पोस्टरच दाखवलेलं आहे. पक्षाचं जे कार्यक्रम होता त्याच्यावरती आदित्य ठाकरेंचा सुद्धा फोटो आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती ज्या पप्पू शिंदे ज्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे, आणि शरद पवार गटाने तो आरोप केलेला आहे, आणि तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोस्टरवर दिसतोय तो माणूस. नम्रताजी, आत्ताच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, मला एक सांगायचं, आमचं गट वगैरे काही नाही, वी आर द ओरिजिनल एनसीपी. बरं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मध्ये आमचं तारीख चालू ठीक आहे, पण तुमची राष्ट्रवादी असं म्हणूया. एनसीपी. पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत, जयंत पाटील साहेब राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत. बरं. आम्ही गट वगैरे नाहीये. त्यामुळे मला सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांनी आता सांगितलं, आणि त्याच्यावर सन्माननीय भुजबळ साहेब सुद्धा बोलतायत. उलट द बॉल इज इन युअर कोर्ट. शिंदे आणि फडणवीसांनी याच्यावर एक्सप्लेन देण्याची गरज आहे की जेव्हा संदीप क्षीरसागर आमदार, प्रकाश सोळुंकेचे आमदार, जे आता शिंदे गटासोबत आहे, दादांसोबतच, ते सगळे लोक म्हणतात पोलीस रिस्पॉन्सच नव्हते. हु इज द होम मिनिस्टर? राज्यात कोण आहे गृहमंत्री? रिस्पॉन्स का नाही मिळत? अरे ये तो ऐसा हुआ आग लगे बस्ती भी और हम रहे मस्ती भी. का नाही रिस्पॉन्स मिळत? मी पाहिलं जेव्हा घर जळत होतं बीडमध्ये क्षीरसागरांचं, तेव्हा योगेश क्षीरसागरांच्या पत्नी ज्या डॉक्टर आहेत त्यांचं लाईव्ह बाईट मी ऐकलेलं आहे. त्या म्हणत होत्या माझी छोटी छोटी मुलं लपून बसले होते, पोलिसांना कॉल करतोय, नो रिस्पॉन्स. कहा गए थे तुम सब लोग? गृहमंत्री कोण आहे? का हा बेवारच आहे? महाराष्ट्र सध्या बेवारच आहे का? आंतरवाली सराटीमध्ये मारामारी होते, कुठे जाता तुम्ही? कुठे लपता काळ तोंड करून? सॉरी टू से, कुठे लपता तोंड घेऊन? मला हे विचारायचंय. अरे नुसतं तुम्हाला राजकारण पाहिजे. देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेने मला विचारायचंय, गुवाहाटीला 50 आमदार घेऊन तिथे मजा करायला 5 स्टार बरं, तुम्हाला नांदेडमध्ये 50 मुलं वेळ नव्हता का? वेळ नव्हता सांगू मी. नम्रताची वेळ का नव्हता सांगू? कारण त्या बाळांना जात नव्हती हो. त्यांना जातीचे लेबल दिले असते ना, मग हा ओबीसी, हा ओबीसी, हा अल्पसंख्याक, मग चांगल्या पद्धतीने सगळेजण कोर्टात रिंगणात आले असते आणि बॉक्सिंग केली असते. मला एक युवक म्हणून वाटतं, शेम ऑन दिस गव्हर्नमेंट. अरे लाज वाटली पाहिजे यांना. ठीक आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमच्या भावना लक्षात आलेल्या आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. या क्षणाचा मुद्दा एवढाच आहे की राज्यामध्ये अनेक मुद्दे तापलेले आहेत. राज्यातलं वातावरण कलुषित झालेलं आहे. त्यामध्ये इतक्या नव्या उपमा नव्याने आणून आणखीन किती दिवस राज्यातलं वातावरण असं कलुषित केलं जात असणार आहे? कारण शब्दाचे बाण जरी तुमचे असले तरी ऐकणारे कान हे आमचे सर्वसामान्य नागरिकांचे आहेत. ते तरी अशा प्रकारे तुमच्या शब्दांनी कोरायचं काम करू नका. ते आता दुखायला लागलेले आहेत. आता थांबवा, आवरा, एवढंच ही जनता तुम्हाला सांगते. कुठेतरी या राजकारण्याने आता आत्मचिंतन करायची गरज आहे. या चर्चेसाठी आपल्याला या सर्व मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा नवीन विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा पुढारी न्यूज.
आहे